थोडंसं ऑफ कटर बॉल, आणखीन एक चांगला बॉल. याच्या अगोदर लेग ब्रेक बघितला आपण, बरंच काही व्हेरिएशन्स बघायला मिळालेत. आणि यावेळेस थोडंसं ऑफ ब्रेक देखील किशोर केनी ज्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट मौसिम यांना आपण पाहिलं ज्याने लगातार 4 निर्धाव चेंडू फेकलेत. उत्कृष्ट कामगिरी सध्या साकारत असताना गोलंदाजीतून यावेळेस फायनली तो फटकाला ज्याची प्रतीक्षा बराच वेळ झाला आणि बॉल चाललाय जमिनी समांतर डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार. बोलाने 5व्या बॉलवर हा चौकार बघायला मिळालाय. सुरुवात झाली किशोर केनी. थोडंसं जो राईट स्टार्ट हवा असतो, जे काउंटर अटॅक ज्याला आपण म्हणतो, जे सुरुवातीला हवं असतं ते झालं नव्हतं पहिले 4 बॉलमध्ये. आणि फायनली आणखीन एक चांगला बॉल जी मौसिम यांची ओळख आहे. मला वाटतं हिट विकेट झालेत खेळाडू तिथे, त्यामुळे किशोर केनी यस डेफिनेटली बॅट जाऊन यष्टांवर धडकली, बेल्स खाली पडलीत. हे थोडंसं आमच्या नजरपासून थोडं आड असतं, परंतु इथे यस डेफिनेटली खेळाडू बाद झालेत. षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग अटॅक जो बघा मिळाला मौसिम शेख. एक धाकड खेळाडू आहेत 40+ मध्ये म्हटलं तर मौसिम हे नाव फार अग्रगणित आहे आणि अगदी आज त्यांची नावाची पुन्हा एकदा त्यांनी छाप सोडली. फक्त एक चौकार, फक्त एक स्कोरिंग शॉट या ओव्हरमध्ये आला आणि त्यासोबत विकेटही घेतली. त्यामुळे हे षटक पहिलं जे कमालीचं धमालीचं राहिलं. सेकंड ओव्हरला आपण आता इथे सुरुवात करतो. जो सेकंड पॉवर प्ले 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर अगदी बघू शकता आपण अशफाक शेख यांना आपण बघू शकता. बघायच्या मैदानामध्ये अमर केनी यांच्याकडून भरपूर नेहमी अपेक्षा असतात टीमला आणि आज पूर्ण ओव्हर ते नॉसक एंडकडे राहिले, जिथे भरपूर पाहायला की शांत उभे होते आणि आता शो दाखवण्याची वेळ आली आहे. ओ पहिलाच बॉल क्लीन बॉल, अमर केनी यांना बॉल हा ओळखता आला नाही आणि दुसरा धक्का सुकापूर 40+ ला. खेळाची मोबाईल लख प्रकाश मैदानामध्ये आहे. तुमचा नॅचरल गेम तुम्ही दाखवू शकता. मैदानामध्ये जरी पडझड झाली असली तरी इथूनही संघाचा डाव काहीशा प्रमाणात बॅलन्स केला जाऊ शकतो. सिंगल डबलच्या शोधामध्ये राहावं लागेल, थोडीशी गेम पुढे पुढे घ्यावी लागेल. जेव्हा अनबॅलन्स क्रिकेट होतं तेव्हा सिंगल डबल कामी येतात, ज्यानं तुम्ही सेट होता, रन मिळतात आणि थोडंसं माइंड सेट जे डायव्हर्ट झालं असतं ते पुन्हा एकदा सुरळीत सुरू होतं. बॅटच्या बॉटम एंडला चेंडू लागला होता. विकेट किपर नाही कलेक्ट करता आला हे बॉल, कारण एवढं सोपं नसतं, एवढं इझी नसतं आणि स्पेशली 40+ मधून म्हटलं तर इतकं सोपंच नाही आहे. ज्या पद्धतीने बॉलची उंची कमी राहिली, अगदी पायांच्या आसपास बॉल गेला होता आणि त्याला कलेक्ट करणं इतकं सोपं नसतं, परंतु चांगले प्रयत्न. सडम ॲक्शन बॉल टॅपिंग क्रिकेट हे करावं लागेल ना तुम्हाला. स्ट्राईक रोटेट निरंतर करावे लागतील. डॉट बॉल जे येत आहेत वाढतायत ते करावं लागेल तुम्हाला मैदानामध्ये. आता स्वकर्तृत्वावर ही लढाई लढण्याची वेळ आलेली आहे. अमित पाटील, जयदास हे 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत आणि 1.3 चेंडू आता संपलेत. रन फलकावर धाव आहेत 5, विकेट गेले 2. अडचणी तर भरपूर आहेत आणि कठीण प्रसंगामध्येच तुम्हाला मार्ग करायचा असतो. हो पुन्हा एकदा क्लीन बॉल,
अजून एक मोठी विकेट जयदास परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. मृत्युकेचे पवित्र तव राखिले स्वराज्य स्वप्न तव साकारिले गरजून या केलासी हिंदोत्सव साजरा शिवराय तुम्हा मानाचा मुजरा. मैदानामधील लढत सध्या दोन दिग्गज संघामध्ये उशीर आले. प्रेक्षक ज्यासाठी पुन्हा एकदा मी माहिती देऊ इच्छितो, फिल्डिंग करत असताना सध्या वामनचे 40+ ला आपण बघतो. सुकापूर 40+च्या वाटेला आज पहिल्यांदा बॅटिंग आली आणि सुरुवातीला 1.4 ओव्हर फेकले गेलेत. अर्थातच दुसऱ्या ओव्हरचे 4 बॉल फेकले गेलेत आणि धावसंख्या फलक फक्त 5 वर आहे आणि विकेट गमावले 3. गोलंदाजीतून प्रेशर कसा क्रिएट केला जातो, फलंदाजांवर थोडंसं दबाव कसा टाकला जातो याचं उत्तम उदाहरण सध्या झालेली गोलंदाजी वावनचे 40+ कडून. स्पेशली पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केलेली मौसिम आणि त्याच्यानंतर अशफाक. पुन्हा एकदा हा बॉल नाही कलेक्ट करू शकले. भरपूर दबाव आहे सध्या स्थितीमध्ये, परंतु हीच ती वेळ आहे जिथून तुम्हाला दबावातून बाहेर यायचं आहे. हीच ती वेळ आहे जिथे मैदानामध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं, स्वतःला प्रूव्ह करण्याची वेळ आलेली आहे. परिस्थिती जरूर बिकट आहे, परंतु जेव्हा परिस्थिती बिकट तेव्हा तुम्ही तिकट हे दाखवावं लागेल. बॅटच्या रडारमध्ये आला आणि चांगलं टायमिंग, प्रॉपर टायमिंग. इथे भरपूर रन बनतात, फक्त बॅट अँड बॉल मध्ये चांगला कॉन्टॅक्ट तुम्ही केला पाहिजे. आणि पहिला संघर्षाचा हा षटकार. प्रमुख तुमामाचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय श्री रुपेशजी अर्थात बिंदासभाई ठोंबरे, पनवेल तालुका प्रमुख, पनवेल विधानसभा यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 2 बाईक या स्पर्धेसाठी. आणि टेनिस बॉल विश्वामध्ये हा रेकॉर्ड तुटणे नाही. बाईने आज बघू शकता आज 100हून जास्त बाईक देण्याचे विक्रम केले. हे फक्त मागील सीझन आणि या 2 सीझन मधील रेकॉर्ड तुम्ही बघता. आणि आज दमदार कामगिरी या स्पर्धेमध्ये देखील. काय उद्घाटन सोहळा होता. चला आम्ही असं म्हणतो की आमचं दुर्दैव की आम्ही इथे पोहोचू शकलो नाही उद्घाटन सोहळ्यामध्ये. काय सोहळा होता, काय उपस्थिती होती, का रॉयल थाट होता. आणि आज बघू शकता या स्पर्धेचा एक सातत्यानं इक्विरेव्हेंटच्या माध्यमातून आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट असतात. काही गोष्टी प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर मंडळी तुम्हाला या व्यासपीठावर बघायला मिळतं. कारण या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक कुमार सुकेश बोपी खरं तर आज नेरेधुंद्रे विभाग शिवसेना ते प्रमुख आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. भरपूर शॉर्ट लेंथ होती, वेट वॉच अँड देन प्ले, परंतु डीप पॉइंट मध्ये कोणती चूक झाली नाही. जसं फिल्डिंग तसा बॉल, खेळाडू बाद. जरूर आला असं वाटलं होतं, थोडं मोमेंटम शिफ्ट होतोय की काय, परंतु पुन्हा एकदा विकेट. जसा भारत विपक्ष न्यूझीलंड सामना काल आपण बघितला, सुरुवातीला विकेट गेल्या, नंतर चांगलं बॅलन्स झालं. असं वाटलं होतं की एक मोठा स्कोर येईल 300+, परंतु त्याच्यानंतरही विकेट घेतले गेल्या. आणि सेम परिस्थिती सेकंड 17 मध्ये देखील भारतीय संघाची आपण बघितली आणि तदनंतर फायनली चॅम्पियन्स ट्रॉफीचे चॅम्पियन बनले. आणि मैदानामध्ये आज अशीच काही थोडी परिस्थिती नाजूक आहे, परंतु या परिस्थितीला आता तलहाताच्या फोडाप्रमाणे जपावं लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या सुकापूर 40+ संघाला. कारण विकेट त्याने आतापर्यंत गमावले 4, त्यामुळे विकेटचं दडपण तर आहेच, परंतु धावसंख्येचं जे दडपण ते देखील तुम्हाला काहीशा प्रमाणात बघायला मिळते. परंतु इथं मैदानामध्ये आता
फलंदाजांच्या जबाबदाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी भरपूर वाढलेल्या आहेत. हा फुल टॉस बॉल होता, इनामी संधी होती, त्यालाही कंप्लीट करू शकलेले नाहीयेत. आणखीन एक सिंगल. मैदानामध्ये इतका दबाव काय आहे याचं कारण आहे सुरुवातीला खेळलेले डॉट बॉल, त्याचं कारण आहे आतापर्यंत गमावलेले 4 विकेट आणि रन्स फलकावर धावा देखील फक्त 12 बघायला मिळते. हे त्याचं मुख्य कारण आहे. परंतु म्हणतात ना, उगम स्थान हे फार महत्वाचं असतं आणि धावसंख्येचं उगम स्थान बनण्याचं काम करावं लागेल. प्रवाह ऑटोमॅटिकली पुढे सुरू होतो आणि ऑटोमॅटिकली या धावसंख्या तुम्हाला जमतील, परंतु उगम स्थान म्हणावं लागेल. हो, इथे फुल टॉस बॉलला थोडेसे मैदानामध्ये दुविधा अवस्थेमध्ये टॅप केल्या बॉलला जमिनी समांतर बॉल चालला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 रन पूर्ण झाले. सिंगल रन इज डेफिनेटली 1 रन या बॉलवर मिळेल. धावसंख्येचं टोटल हलवारपणे शांत गतीनं संत हवा इंद्राणी याप्रमाणे आतापर्यंत लागले त्या 13. हा ही बॉल वाईड यॉर्कर, मोस्ट सक्सेसफुल बॉल. अशा प्रसंगामध्ये हा बॉल तर मैदानामध्ये प्रत्येक डॉट बॉल जो सोन्याच्या भावाने तोलला जातो. पंचारी सांगितलं एज लागून बॉल पुढे गेला. अजूनही शांत आहे सुकापूर 40+ संघाची धावसंख्या सध्या 14. ओ समोरून नो फुटवर्क, खडे खडे पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रत्येक बॉल तुम्ही अगदी जागेवर उभे राहून नाही कन्वर्ट करू शकत. गोलंदाजाने तुमचं वीक पॉईंट ओळखले मैदानामध्ये, त्यामुळे थोडंसं फुटवर्क तुम्हाला वापरावं लागेल. कारण ज्या पद्धतीने आता सिंगल डबल काम चालला नाही, आता षटकार चौकाराची गरज तर भासणारच आहे. थोडासा स्पीड जनरेट केला, मागे बॉल कमी गतीचा होता, त्यामध्ये लेग ब्रेक आणि आता हा थोडा वेगवान बॉल इथे रिलीज केला. पंच सांगतात 22 ची रन आणि अशा रीतीने हे देखील ओव्हर आता प्रगतीपथावर असताना ओव्हर मात्र इथे संपले. 3 षटकं संपलेत. रन फलकावर धावा तुम्ही बघू शकता सध्या 15 धावा, विकेट केले 4. स्कोरिंग अनालिसिस तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल. मौसिम यांनी केलेली उत्तम गोलंदाजी तुम्हाला यानंतरच्या अगदी नक्कीच 2 विकेट मौसिमला. अशफाक यांना 2 विकेट मिळालेत. मैदानामध्ये आज अमर केने आणि जयदास म्हात्रे 2 प्रमुख खेळाडू जे गोल्डन डकचे शिकार बनले, ते फार मैदानामध्ये त्यांच्यासाठी कठीण झालं. मौसिम शेख बघा इकॉनॉमी फक्त 3.5, 3.50 विकेट, 2 ओव्हर 2 त्यांनी टाकल्या आणि अशफाकला देखील आपण बघितलं 7 धावा तरी खर्च केल्या आणि 2 विकेट. सुरुवात आता करणं गरजेचं आहे. 3 ओव्हर उलटून गेलेले आहेत मैदानामध्ये. परिस्थितीची 2 हात करण्याची वेळ आता समीप आलेली आहे. भरपूर काही आपल्याकडून बघू शकता आपण. आशा अपेक्षा सर्व काही हे बघा मिळते. ऋषिकेश आलेत मैदानामध्ये 4th ओव्हरमध्ये. सोमनाथ आता आमच्यासोबत जॉईंट होत आहेत. क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न. एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम झाला हे समजायला मार्ग नाही. गोलंदाजीतून उत्तम अशा प्रकारे असं वाटते मैदानात गोलंदाजी होत नाही, अक्षरशः जादुई गोलंदाजी होते. फलंदाजांना संभ्रमात टाकणारी फक्त एक स्कोरिंग शॉट, एक षटकार आणि सुरुवातीला एक चौकार बघायला मिळाला होता. परंतु बघायचं ही रन फलकावर जी सध्या थोडीशी अंधाधुंदी फायरिंग अशा परिस्थितीत करायची असते. 1-2 बॉल चांगले कनेक्ट झाले तर परिस्थिती बदलते आणि आता 30 ती वेळ मिडल ऑर्डरमध्ये टीमचं बॅकबोन बनावं लागेल. हा स्लो रन होता आणि त्यामध्ये अवे फ्रॉम द बॉडी फिल्डर आहेत. पाठीमागे 1 रन बनली आहे. गुड फिल्डिंग, शांत आहेत मैदानामध्ये, खुश आहेत पाठीमागे. अगदी बघू शकता तुमच्या व्यासपीठावर देखील अजय या टीमचे बॅकबोन म्हणून काम करतात नेहमी आणि त्यासोबत खुश संपूर्ण पाठीराखे. ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केले, नो डाऊट सुकापूर संघाकडे चांगली गोलंदाजी आहे, यात मात्र ती शंका नाही आहे. जेवढी उत्तम गोलंदाजी टीम 52 40+ न केले तेवढी सुकापूर करेल, परंतु प्लॅटफॉर्म हवाय ना. बॅकअप द हँड कसं टाकावं, लेग ब्रेक कसा टाकावा, ऑफ ब्रेक कसा टाकावा, एखादा वाईड यॉर्कर कसा टाकावा आणि ऑल ओव्हर आपण म्हणतो ना एक मिश्रित गोलंदाजी कॉम्बिनेशन भरलेली कशी करावी याचं उत्तम उदाहरण. यावेळेस थोडं सामन्यामध्ये टॉस केलं, पण सांगतात वाईट. लाईनचा थोडा बाहेरून बॉल निघून गेलाय. अतिरिक्त रन या चेंडूगणित. वातावरण शांत आहे. फलंदाजीतून हे वातावरण शांत ठेवण्याचं काम केलंय गोलंदाजांनी.
हात मोकळेच करता आले नाहीये. डाऊन द ग्राउंड जायचं होतं. नॉनस्ट्राइक एंड वरून सांगतायत संदीप काय करायला हवं. त्यांनी 3 बॉल खेळत 3 धावांचं योगदान दिलंय. पंढरीनाथ 8 बॉल 8 धावांचं योगदान त्यांनी दिलंय. 18 बर संघ 4थं षटक आता एंडिंग वर आलाय. अजून एक चांगला बॉल तिथे भाईना आपण मागे बघू शकते. स्टंपच्या सातत्याने काम ते करत आलेत. लगेच जशी थोडीशी वेळ मिळाली तिथे स्टंपिंग करण्याची संधी त्यांनी सोडलेली नाहीये. लगातार 2 डॉट बॉल वाईड नंतर हो काय बॉलिंग झाले. बॉडीला ब्रश करत असताना बॉल दिसलाय. 1 रन इथे जरूर पूर्ण जाईल. पंच सांगता लेग्स बाईज सांगी कोट्यामध्ये ही रन मात्र जोडली जाईल. ओव्हर मात्र इथे एंड होते. 4 षटक संपलेत. 24 चेंडू मध्ये सुकापूर 40+ फक्त करू शकला 19 धावा. विकेट केले 4. पहिला बॉल थोडस अवे फ्रॉम द बॉडी. वाईड यॉर्कर नाही करता आलं. चॉप फुटवर्क थोडंसं वापरलं. पंढरीनाथ अगदी मैदानामध्ये वारंवार बीट होताना दिसले. आणखीन एक हा बॉल त्यांच्यासोबत थोडीशी गोलंदाजांनी केलेली दमछाक अगदी बघू शकता. यावेळेस लेन त्या लाईन मध्ये रिलीज केला. थोडंसं ऑफस्टंपच्या बाहेर फक्त टप्पा ठेवला परंतु टप्पा वाईड यॉर्कर स्पेशल बॉलिंग अटॅक हा बघायला मिळालेला आहे. लगातार 2 निर्धाव चेंडू फेकलेत प्रकाशाने. थोडे पुढे आले सरसावले. डान्सिंग डाऊन द विकेट खेळ परंतु रिझल्ट तोच. जेव्हा जेव्हा कनेक्ट झाले तेव्हा तेव्हा सिंगल आली आहे. आणि ज्यानंतर अगदी सिंगलच्या व्यतिरिक्त आपण डॉट बॉल बघितलेत. आतापर्यंत सोमनाथ धावसंख्या 20 बोर्डवर बघतो आपण. परंतु त्यामध्ये 10 धावा 1 चौकार आणि 1 षटकाराचे आहेत. परंतु उर्वरित बॉल जे आहेत ते संपूर्ण अगदी बघितलं 18 बॉल मध्ये सिंगल डबल 10च रन आलेत. विकेट थोडं पुढे ठेवला हा बॉल. पुन्हा एकदम प्रकाश स्वतःच्या हातामध्ये कलेक्ट करत असताना ज्या पद्धतीनं सोमनाथ असं दृश्य वाटतंय जसं टेस्ट क्रिकेट खेळला जातो टुकू 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 तशा पद्धतीचं ही क्रिकेट खेळ मैदानामध्ये होते. आता थोडं 20 कडे देखील आत्ता तरी वळावं लागेल. प्रयत्न जरूर झालेत परंतु कनेक्शन्स डोक्यामधून काही विचार काढून टाकावे लागतात आणि कॉन्सन्ट्रेट करावं लागेल टार्गेटकडे. बॉल निसटलाय लेग स्ट्रीपच्या हातामधून. रन मात्र जरूर पूर्ण होईल. पंच सांगतात 22च्या स्वरूपाने रन आली. नो बॅट अँड बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील अंतिम बॉल फेकला जाणार आहे. 40+ हे क्रिकेट नाही बहरलं सुकापूर 40+. 22 वर सध्या संघ आता गोलंदाजांना तयार व्हावं लागेल युद्ध जिंकण्यासाठी. डॉट बॉलनं सुरुवात झाली होती या सत्राची आणि शेवट देखील झाले डॉट बॉलनं. आणि पहिल्या सत्रामध्ये धावा झाले 22-23 लक्ष. याच दरम्यान आपण पाहू शकाल शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय सतीश पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल सतीश पाटील साहेब आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेचे आयोजक नेरीदुंद्रे विभाग प्रमुख सुकेश भाई भोपी यांच्या वतीने आपल्याला येथे व्यासपीठावरती आमंत्रित केले जाते. यावं आपलं सहर्ष स्वागत.
सुरुवात करतोय पहिलं सत्र जे अक्षरशः गोलंदाजीतून गाजवलं असं म्हणायला हरकत नाही 40+ वामनच्या संघाने. आणि आता तर याच दरम्यान आपण पाहू शकाल रिडगर गावचे सुप्रसिद्ध भजन सम्राट अंकुश भोपी तथा आदित्य बिर्ला कंपनी त्यांना आपण जॉबमध्ये नेहमीच चांगल्या सुद्ध्यावर पाहतो. अंकुशभाई भोपी कॅप्टन रिडगर संघाचे यावं आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आलेत. परिजी पाटील मोसिम साईक यांना आपण बघतो. पहिली साव अगदी बघू शकता. कसं लेग्स पाहिजे ना पहिली बॅट कॅट. यस डेफिनेटली सुरुवात झाली मैदानामध्ये. अगदी हे छोटंसं आव्हान धावांचं ज्या पद्धतीनं मोसिम यंदा फॉर्म मध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अमर केनी देखील दमखम दाखवावं लागेल. गोलंदाजीतून सर्वस्व आता पणाला लावावं लागणार आहे. ही मॅच फक्त जिंकली जाऊ शकते सोकापूर 40+ दृष्टिकोनातून डॉट बॉल आणि विकेटनं. कारण वावनच्या 40+ला हा सामना इतका कठीण नाही आहे. ते बनवावं लागेल खरं तर या मॅचला. ड्राईव्ह केल्या बॉलला मिड ऑन मध्ये थोडंसं गचा क्षेत्ररक्षण बॉल चालेल लॉंग ऑन कडे. ऑलरेडी धावांची इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे त्यामुळे प्रत्येक धावेकडे फार बारकाईनं पाहावं लागेल या मॅचला. संपूर्ण तुमच्या प्लॅनिंगनं आणि विकेट्स डॉट बॉलनं जिंकलं जाऊ शकतो. त्याच्याला बघायचं आहे वामनचे 40+ त्यांचा नॅचरल गेम खेळ. परेश भाई यांच्यासाठी हा बॉल फुल टॉस सुद्धा अगदी बघू शकता. एक रन इथे पूर्ण पंचाने रेफर केले थर्ड अंपायर कडे. आणि हा रिव्ह्यू आहे बॅट्समन. यस अंपायर्स रिव्ह्यू चेक केलं जातं. डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर आमच्या सोबत जॉईंट होत आहेत. हाईट फॅक्टर एक्झॅक्टली किती या बॉल मध्ये बघायचंय. त्याच्यामुळे याची सध्या तपासणी होते टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये. आई इक्वेर इव्हेंट्स वाहिनीच्या स्क्रीनवर. थोडी वेळ प्रतीक्षा आपण करूया. निर्णय लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. यानंतर देखील चांगल्या लढाई जरूर तुम्हाला बघा मिळतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण तुम्ही स्क्रीन सोडून जर पुढे गेले तर आपल्या ग्रामीण बॉल विश्वामध्ये तुम्हाला नाही मिळत. आणि त्यासोबत जर बॉल डाऊन होत असेल तर बऱ्याच गोष्टी असतात. अमर केनी उत्कृष्ट गोलंदाजी सध्या आतापर्यंत त्याने साकारलेली दिसते. मोसिम शेख सारखा खेळाडू बायकरमॅन आणि त्याला मैदानामध्ये थांबवण्याचं काम सध्या हाती घेतलंय अमर केनीनं आतापर्यंत देखील पहिले 5 बॉल. परंतु यावेळेस स्लॉट मध्ये समोर दिला ओव्हर पिच केला आणि बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाका झालाय आणि या मॅचची हवा काढण्याचं काम करत असताना हा फक्त एक षटकार. गोलंदाज किती शातीर असू द्या एक तरी बॉल जो स्लॉट मध्ये येतो आणि त्याच बॉलची त्याने प्रतीक्षा केली. कमजोर बॉलची प्रतीक्षा केली आणि त्याच्यावर आक्रमण केलं. मॅच सोपी करण्याचं मोहीम हाती घेतले. करंट रन रेट 9चं रेकॉर्ड रन रेट 3.50. अगदी सहज हा सामना जिंकला जाऊ शकतो. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये काही घडू शकतो. विकेट्स इथून आले तर काम बनेल. आणि अगदी हा प्रॉपर बॉल अशाच काही घातक चेंडूंची आवश्यकता आहे या मॅच मध्ये सोकापूर 40+ला. तो खरी कस लागणार आहे आता गोलंदाजीची. त्यांनी कमवलेला अनुभव त्यांच्याकडे असलेलं क्रिकेटचं नॉलेज जे आता पणाला लावण्याची वेळ ही समीप आहे. रणफलक सध्या 9 वर आपण बघतोय. सध्या 23 जे टार्गेट होतं त्यामध्ये 9 आलेत. थोडस पुढे ठेवला. याही बॉलला डीप मध्ये चाललाय. मिड विकेटचा फिल्डर तयार होता. 1 रन पूर्ण. दबाव नाहीये. धावाही जास्त राहिलेल्या नाहीयेत त्यामुळं परिस्थिती यावेळेस वेगळी असेल तर मोसिम नेहमी धावा सोडण्यासाठी हा तयारच असतो.
परंतु सिंगलवर भरपूर ते संतुष्ट आहेत. चांगला बॉल आणि तेवढाच सन्मान. मौसमला माहिती या मॅच मध्ये विकेट गमवायच्या नाही. सिंगल डबल जरी आले तर मॅच कडे इथे आले आपण जाऊ. जर विकेट इथून गमावल्या जास्त डॉट बॉल आले तर सुकापूर संघ इथे थोडंसं हवे होईल आणि या उद्देशाने माइंडसेट गेम सध्या ते खेळत असताना थोडीशी शॉर्ट लेन ठेवली. ढकलल्या बॉलला गॅप मधून एक्झिक्यूट केला डीप कव्हर पॉइंट कडे. नाही या क्षेत्ररक्षक कारण पॉवर प्ले सुरू आलाय चौकार. अगदी आपण बघतो आणि खूप चांगला चौकार मागे बॉलवर त्यांनी दाखवला. संघ 15 वर पोहोचलाय. हा फुल टॉस होता. आता परिस्थिती आपल्या बाजूने झुकली आहे. माहिती आहे मॅच वर पारड चढ आहे. नाहीतर हा फुल टॉस बॉल समोर डाऊन द ग्राउंड असं यात मात्र शंका नाही. सिंगल इथे घेतली. संघाची धाव संख्या झालेली आहे 16. शेवटचा बॉल या ओव्हरचा संदीप जो बॉलिंग करतायत. थोडंसं वलवलं जरूर बॉल. नॉर्मली मिस टायमिंग होतं परंतु हा कॅप मध्ये बॉल केलाय. एक रन पूर्ण केली जाईल. षटक दरम्यान संपले आणि पहिली 2 पॉवर प्ले संपली. रन फलकावर धावा लागले 17. त्यामुळे चेसिंग अगदी इझिली पुढे पुढे चाललेली आहे. सर्वच चित्र सामन्याचा अगदी आपल्या बाजूला झुकवत असताना 40+ ज्या पद्धतीने टेनिस बॉल विश्वामध्ये स्पेशली 40+ क्रिकेटमध्ये या टीमचा या संघाचा दरार राहिले तर पुन्हा एकदा कायम ठेवत असताना हा होता आणि त्यासोबत शॉट ऑन पूल केलाय. थोडंसं मिस्टर आम्ही फिल्डर डाऊन द बॉल चूक झालेली नाहीये. फिल्डर होते तिथे आणि जे त्याने टिपलाय. धाव संख्येचं टोटल अगदी बघू शकता आपण. पहिली विकेट मैदानामधून गेलेली आहे. मौसम शेख बाद झाले. प्रवीण पाटील आलेत. पहिली विकेट अमर केनी. पहिल्या बॉलवर विकेट त्यांनी घेतले. हे करावं लागेल. थोडंसं ललचावं लागतील. लालच द्यावे लागेल तरच विकेट मिळतील. पुन्हा एकदा हवेत खेळ आहेत. पुन्हा एकदा फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना इथे आणखी एकदा चांगली कामगिरी करतायत अमर केनीला. कळून चुकले या मॅच मध्ये फक्त विकेटच कामी येऊ शकतात आणि लगातार 2 बॉल मध्ये 2 झेल बाद. देते मैच में बहुत ही बढ़िया वापसी कर सकती है, लेकिन फिलहाल अभी भी गेम नहीं छोड़ा है 11 स्टार सुकापुर टीम ने। तो चलिए यहाँ पर नवापाड़ा टीम के कप्तान उपस्थित रह चुके हैं, तो उनके समीप खेलने वाली टीम वीर तानाजी दापोडे टीम के कप्तान से भी हम गुजारिश करते हैं कि आप टॉस के लिए संपर्क करें। रक्षक बघा दोन्ही बंधू आता मैदानामध्ये आलेले आहेत. परेश पाटील यांचे छोटे बंधू श्री विलास पाटील अगदी गोलंदाजीसाठी अगदी बॅटिंगसाठी आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर अमर केनीने लगातार 2 बॉल 2 विकेट घेतलेत आणि ते आता ऑन हॅट्रिक विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर विलास पाटील. त्यांची भूमिका काय या मॅच मध्ये
परंतु इथे चुका करतायत फलंदाज. विकेटची हॅट्रिक अमर केनीनं खेळाडू बाद. प्रमुख चषकाची ऑन स्क्रीन इव्हेंट्स ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला डबल अँगल मध्ये बघू शकता. तिकडे हा फटका सजवला गेला. जयदास मात्रे अगदी बघू शकता. थोडंसं जल्लोषाचं वातावरण क्रिएट करावं लागेल मैदानामध्ये. जे काय आहे ते स्वबलावर आत्मबलावर करावं लागेल. अमर केनी 3 बॉल 3 विकेट. पुन्हा एकदा फटका सजवला. बॉल झाला डीप मध्ये. यावेळेस झेलवर येण्याची संधी नव्हती कारण भरपूर टप्पा हा अखूर राहिला. मैदानामध्ये सध्या प्रकाश यांना आपण बघतो आणि परेशजी पाटील ज्यानं 6 बॉल मध्ये 8 रन केले. धावसंख्या फलकावर धावा आहेत 18. विकेट घेऊन थोडस माहोल बनवण्याचं काम केलं अमर केनीनं. परंतु बघायची लढत अजूनही आरपारची आहे. रजबाईंना माहिती या सध्या उंचावरून खेळायचं नाही. ग्राउंड हेड शॉट जमिनी समांतर फटके आपल्याला विजय संपादन करून देतील. ज्या चुका मागील 3 फलंदाजांनी केले ते करायचे नाही या उद्देशाने सध्या बॅटचा फेस संपूर्ण अगदी बघू शकता स्क्रीनच्या दिशेनं आहे. थोडंसं एअर मध्ये ते खेळत नाहीये. आपल्याकडे असलेला अनुभव थोडासा मानसिक खेळ मैदानामध्ये बघा मिळतं. पुढे सरसावले डान्सिंग डाऊन द विकेट. सिंगल वाचवण्यासाठी हे क्षेत्ररक्षण आहे. सिल्ली मिड ऑफ मध्ये कोण लावतं ग्रामीण बॉल विश्वामध्ये फिल्डिंग. परंतु सिंगल वाचवण्यासाठी अगदी तिथे फिल्डर सेट करण्यात आलेले आहे. परंतु अमर केनी चांगली गोलंदाजी त्यांनी केली. इकॉनॉमी 2 ओव्हर त्यांनी फेकल्या. 10 धावा दिल्या. 3 विकेट घेतले. त्यामध्ये हॅट्रिक. संदीप मस्कर यांनी 1 ओव्हर फेकली. 8 धावा दिल्या. त्यांना विकेट मिळाली नाही. अशा रीतीनं 3 ओव्हरचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा तुम्हाला बघायला मिळतात. टोटल 18 रन आणि येणाऱ्या चेंडू आणि धावांमध्ये अंतर अगदी बघू शकता. 12 बॉल आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. बघायचं हे ओव्हर फार महत्वाचे आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. बॉलिंग सध्या सेट होत असताना कशा पद्धतीने कुठे फिल्डर लावायचे 11 खेळाडूंमध्ये थोडंसं संभाषण. गोलंदाज भरपूर काही मॅनेज करू इच्छितो त्यामुळे बऱ्याच चर्चा होते. प्रत्येकी सिंगल कशी वाचवायला हवी. प्रत्येक मोठा फटका तर वाचवायचाच आहे. तो खेळूच द्यायचा नाहीये मुलात गोलंदाजांना. डॉक्टर महेश पाटील सुकापूर संघाचे टीशर्ट्स पुरस्कर्ते स्क्रीनवर तुम्हाला बघा मिळतील. गोलंदाजीची जबाबदारी बॉलर सज्ज होत असताना पंढरीनाथ जे आलेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झालंय. वाचवण्यासाठी भरपूर कमी रन आहेत आणि त्यामुळे अजून एक एक्स्ट्रा धाव अजून बेनिफिट वामनजेकडे. फार शांत आहेत मैदानामध्ये. चर्चेला उधाण आलंय खेळाडू कक्षामध्ये कारण सामन्याचं चित्र सध्या अजूनही आपल्याकडे आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल जरा डीप मध्ये मिड विकेटला. सिंगल याही बॉलवर पूर्ण केली जाईल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम प्रकाश पाटील यांनी केलेले आहे. परेश पाटील यांना आपण बघतो ज्याने 100च्या स्ट्राईक गेम पुढे पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. त्यांना माहिती आहे ज्या चुका आपल्या 3 खेळाडूंनी केले ती आपल्याला करायची नाहीये. यावेळेस उंच खेळ आहे आणि बॉल वर आक्रमण केलंय. पाठवलंय बॉलला डीप मध्ये गाव कॉर्नर एरियामध्ये आणि दमदार चौकार मॅच फिनिश केली आहे. सामना जिंकलाय विनिंग स्ट्रोकनं आपल्या स्टाईलनं. परेशभाई पाटील यांनी आज चौकार लगावत असताना दमदार बॅटिंग त्यांनी केली आणि मॅच जिंकली. अगदी
वामनचे 40+ श्रीमलंग स्पोर्ट्स त्याने हा सामना जिंकलेला आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक सुकापूर 40+. आपण भरपूर चांगली गोलंदाजी केली परंतु फलंदाजीमध्ये थोडेसे पिछाडीवर राहिले. त्या कारणास्तव हा मॅच आपल्याला आपल्या हातून गमवावं लागला. फलंदाजाने भरपूर चुका केल्या. सोमनाथ डॉट बॉल भरपूर खेळ विकेट गमावले आणि परिणाम मॅच ही गमावावी लागली. चर्चा करा काय नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये सुधारलं पाहिजे, कोणत्या चुका या मॅचमध्ये घेऊन झालेत. कारण म्हणतात ना यश संपादन केल्यानंतर मिळतो विजय उत्सव, आनंद उत्सव साजरा करण्याची संधी, परंतु जेव्हा पराभव हाती लागतं तेव्हा मिळतो तो अनुभव आणि पावलोपावली कामा येतो तो अनुभव. त्यामुळे हा अनुभव पुढे नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये तुम्हाला कामी येईल. आणि खरं तर आजच्या या डे फॉर्मॅटमधील 40+च्या या 4चा जो गट आहे त्यामधून सामना जिंकला. अभिनंदन. तर ॲडव्होकेट या ठिकाणी चेतन केनी साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट चेतन केनी साहेब आपण यावं. त्याच्यानंतर आपण